तुम्ही जर वर्षभरासाठी हा मसाला एकदा बनवून जर ठेवला ना, तुमच्या रोजच्या भाजीची चव दुपटीने वाढेल. व्हेज असो वा नॉनव्हेज, चिकन, मटन, तुम्ही कशालाही हा मसाला वापरू शकता. सुकी भाजी असो किंवा पातळ भाजी रश्श्याची, त्याला तुम्ही हा मसाला वापरू शकता. 1 किलोच्या प्रमाणात हा कांदा लसूण मसाला दाखवणार आहे. स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी दीपाली, रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. इथे 1 किलो मिरचीचा मी मसाला दाखवणार आहे. इथे 3 प्रकारच्या मिरच्या घेतल्या. पांढरी मिरची, हिलवंगी मिरची आणि बेडगी मिरची. ते हे तिन्ही मिळून 1 किलो आहे. तर तुम्हाला तिखट कमी आवडत असेल तर लवंगी कमी घ्या, किंवा जास्त आवडत असेल तर थोडी जास्त घ्या. अशा प्रमाणात तिन्ही मिळून मी 1 किलो घेतले. ही बेडगी मिरची आहे, कलरचं काम करते. लवंगी मिरची तिखटपणाचं काम करते आणि पांढरी मिरची पण तिखट आणि कलर दोन्हीचं पण काम करते. अशा तिन्ही प्रकारच्या मिरच्या घातल्यानं मसाल्याला चव चांगली येते. इथे सर्व खडे मसाले घेतलेत. मसाल्याची क्वालिटी बघू शकता, 1 नंबर आहे. असे एकदम निवडक मसाले घ्यायचे आपल्याला, म्हणजे मसाल्याला चव चांगली येते. हळकुंड आणि हिंग आणि सुंठ आपल्याला फोडून घ्यायची. कांदा लसूण मसाला बनवण्यासाठी इथे आपल्याला ओला कांदा आणि ओला लसूण लागणार आहे. 500 ग्रॅम इथे ओला कांदा आणि 250 ग्रॅम लसूण घेतला आहे. कांदा शक्यतो आपण साल बिल काढून 500 ग्रॅम भरला पाहिजे या प्रमाणात घ्यायचा, आणि लसूण पण थोडासा जास्त घ्यायचा, म्हणजे सर्व साफ वगैरे करून. कांदा 500 ग्रॅम आणि लसूण 250 ग्रॅम भरला पाहिजे. साल वगैरे काढून घ्यायची, आणि अशी वेफरची किसणी असते ना, त्याने किसून घ्यायचं. त्याने काय होतं, एकदम पातळ स्लाईस होता, त्यामुळे कांदा पटकन शिजला जातो, म्हणजे तळला जातो. एक लोखंडाची कढई घ्यायची. लोखंडाच्या कढईत पटकन कांदा शिजला जातो, त्यामुळे लोखंडाची कढई घ्यायची. दुसरे भांडे काळे होऊ शकतात त्यामुळे, आणि लोखंडाची कढई शरीराला पण चांगली असते, म्हणून लोखंडाच्या कढईतच आपल्याला भाजायचं. नसेल तर तुम्ही दुसरी कुठली घेऊ शकता. थोडंसं तेल टाकायचं, त्याच्यात कांदा टाकायचा आणि थोडंसं जाड मीठ टाकायचं. मिठामुळे कांदा पटकन शिजला जातो. यातला पाण्याचा अंश जेवढा आहे ना, तेवढा पूर्ण आपल्याला कमी करायचा आहे. परतल्यानंतर बघा कांदा कमी झाला आहे. आता एका गॅसवर आपल्याला बाजूला कांदा ठेवून द्यायचा आहे, आणि दुसऱ्या बाजूला मसाले भाजून घ्यायचे. सुरुवातीला मिरच्या भाजून घेऊया. तिन्ही प्रकारच्या मिरच्या वेगवेगळ्या भाजायच्यात, कारण त्यांचा प्रत्येकाचा आकार वेगळा आहे. आणि मग त्या तिन्ही एकत्र केल्या तर काही मिरच्या भाजल्या जातात, काही तशाच राहतात. आणि आपल्याला कांदा लसूण मसाला बनवायचा आहे, त्यामुळे त्या मिरच्या खूप काळ्या करायच्या नाही. जेव्हा आपण काळा मसाला बनवतो ना, तेव्हा त्या जास्त काळपट करायच्या असतात. तर बघा, थोडंसं तेल टाकून मस्त अशा मिडियम आपल्याला ह्या सर्व तिन्ही प्रकारच्या मिरच्या भाजून घ्यायच्या. तिन्ही मिरच्या वेगवेगळ्या भाजलेल्या आहेत, म्हणजे छान सर्व मिरच्या गरम होतात आणि व्यवस्थित भाजल्या जातात. मिरच्या भाजून झाल्या की सर्व एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या, ज्यात आपला सर्व मसाला बसेल असं मोठं भांडं घ्यायचं, आणि त्यामध्ये भाजलेल्या सर्व मिरच्या काढून घ्यायच्या. बघा, बेडगी मिरची पण कलरसाठी खूप छान असते. बेडगी मिरचीमुळे मसाल्याला कलर एकदम छान येतो. आता इथे धने घेतले. मिरच्या भाजून झाल्यानंतर धने घ्यायचे. धने आपल्याला इथे पावशेर घ्यायचेत. ते पण मस्त तेल टाकून थोडासा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचे. अजिबात जाळायचे वगैरे नाही. मस्त भाजल्यानंतर खमंग वास सुटतो. मिरची भाजलेली आहे ना, त्यावरच हे सर्व पदार्थ आपल्याला काढून घ्यायचेत. त्यानंतर इथे तेजपान घ्यायचेत. आता मोठे मोठे तेजपान कढईत भाजताना ना, ते व्यवस्थित भाजले जात नाही, मग इथे आम्ही कात्रीने त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले, म्हणजे छान भाजले जातात. तेजपान थोडेसे गरम करून घ्यायचे. त्यानंतर दगडफूलसुद्धा, तेजपान दगडफूल हे तेल न टाकताच आपल्याला भाजायचे आहे. त्यानंतर जावित्री, रामपत्री मसाल्याचे प्रकार आहे ना, ते पण आपल्याला भाजून घ्यायचे. हे सर्व मसाल्यांची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रमाणासहित देणार आहे. त्यानंतर तीळसुद्धा आपल्याला तेल न टाकता मंद आचेवर भाजून घ्यायचे. नंतर मोहरी भाजायची. आता तुम्ही बघू शकता, आधी मोहरीचा कलर एकदम डार्क आहे, आणि भाजल्यानंतर तिचा कलर बदलतो. असा कलर बदलला की समजायची मोहरी भाजली. त्यानंतर खसखससुद्धा आपल्याला तेल न टाकताच भाजून घ्यायची. ते सुद्धा सर्व मसाले मंद गॅसवर भाजायचे, एकदम जास्त भाजून घ्यायचे नाही. जास्त भाजले की मसाल्यांची चव जाते. फक्त थोडेसे गरम करायचे, म्हणजे त्यांचा वास आणि चव छान येते. त्यानंतर आता जे एका आकारात जे मसाले असते ना, ते आपल्याला एकसोबत भाजायचे. इथे जिरे, शहाजिरे आणि मेथी एका आकाराचे आहेत, तर ते मी इथे टाकलेत. त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, आणि मंद गॅसवर 1-2 मिनटं आपल्याला भाजून घ्यायचे. कुठलाही मसाल्याचा पदार्थ एकदम जास्त करपू द्यायचा नाही, किंवा जास्त भाजायचा नाही. तर बघा, थोडंसं भाजून घेतल्यानंतर काढून घ्यायचे. त्यानंतर लवंग, मिरे, त्रिफळा आणि वेलची हे पण थोडंसं तेल टाकायचं, आणि ते पण मंद गॅसवर भाजून घ्यायचं. 1-2 मिनटं फक्त आपल्याला मिडियम गॅसवर हलवून घ्यायचं, म्हणजे गरम झाले ना, त्यातला स्वाद छान रिलीज होतो. त्यानंतर त्रिफळा आणि मसाला वेलची हे एका आकाराचे आहेत ना, ते पण थोडंसं तेल टाकून मंद गॅसवर भाजून घ्यायचे. असे वेगवेगळे मसाले भाजले ना, मग छान भाजले जातात. लहान मोठे मसाले एकत्र जर भाजले ना, मग
मसाले भाजले जातात आणि मोठे भाजत नाही किंवा मोठे भाजतात लहान जळून जातात असं होतं. त्यामुळे एका आकाराची भाजायची. दालचिनी पण भाजून घ्यायची. नंतर थोडंसं तेल टाकायचं, त्यामध्ये फोडलेला हिंग तळून घ्यायचा. हिंग काढून घ्यायचा. त्याच तेलामध्ये आपण फोडलेले हळकुंड ते तळून घ्यायचे. हळकुंड शक्यतो फोडून तळायचे, म्हणजे आतपर्यंत ते छान तळले जातात. हळकुंड पण काढून घेऊया. आता ह्याच तेलामध्ये सुंठ पण आपण तळून घ्यायची. ती पण आपण फोडून घेतली आहे. सुंठ पण आपली तळली, ती पण काढून घेऊया. आता यामध्ये थोडंसं तेल राहिलं ना, त्यामध्ये आपण खोबरं भाजून घेऊया. म्हणजे तेल वगैरे काढून ठेवायची गरज येत नाही. आपण थोडंच टाकलेलं होतं. खोबरं पण आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचं, एकदम काळं पण करायचं नाही. तर बघा मस्त असं खोबरं पण भाजलं गेलं आहे. सर्व मसाला भाजेपर्यंत कांदा बघू शकता. अजिबात यामध्ये पाण्याचा अंश कुठेही राहिलेला नाही. तेल सुटायला लागलं की समजायचं आपला कांदा मस्त शिजला गेला आहे. जोपर्यंत मसाले भाजून होत आहे तोपर्यंत कांदा पण शिजतो. त्यामुळे एक मध्ये मध्ये त्याला हलवत राहायचं, म्हणजे मग दोन्ही कामं सोबत होतात. बघा छान आपला मसाला पण भाजून झाला आहे. सर्व आता व्यवस्थित मिक्स करायचं. फक्त खोबरं बाजूला ठेवायचे, बाकी सर्व पदार्थ एकत्रच करायचे आहे. आता हे खोबरं सेपरेट आपल्याला पिशूमध्ये न्यायचे, कारण मसाला दळल्यानंतर कुटल्यानंतर त्यामध्ये घालतात. आता इथे 250 ग्रॅम लसूण मी साफ करून घेतला आहे. हा लसूण पण आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे. सुकलं भाजलेलं खोबरं आणि तळलेला कांदा, मीठ, तेल एवढे पदार्थ आपल्याला मसाला करताना घेऊन जायचे बाजूला, कारण हे नंतर मसाल्यामध्ये ॲड केलं जातं. मसाल्यासाठी आपल्याला तेल पण भरपूर लागणार आहे. कांदा आणि मीठ पण साधारण 250 ग्रॅम, तेल पण 250 ग्रॅम घेतलं आहे. 250 मिली ते कमी जास्त कांदापाले बरोबर टाकून देता. कांदा बघा अर्धा किलोचा एवढा डब्बाभर झाला आहे. आता हे सर्व पदार्थ घेऊन जायचे. बघा मस्त असा आपला मसाला तयार झाला आहे. सुगंध तर एकदम अप्रतिम आला आहे. घरात एकदम सगळीकडे सुगंध सुटला आहे. तुम्ही ही सुकी भाजी करा, व्हेज नॉनव्हेज करा किंवा रश्श्याची भाजी करा, कुठल्याही भाजीला हा एकच मसाला जरी वापरला ना तरी एकदम अप्रतिम चव येते. आपण विकतचा कांदा लसूण मसाला आणतो त्याहीपेक्षा किती पटीने आपला घरीच तयार होतो हा कांदा लसूण मसाला. कुठल्याही भाजीला वापरू शकता. आणि साठवणे काय करायचं, बरणीमध्ये हिंगाचे खडे टाकून हा मसाला भरून ठेवायचा आणि एकच चमचा वापरायचा. त्यामुळे मसाला अजिबात जाळी लागत नाही, खराब होत नाही. आणि आपण यामध्ये भरपूर मीठ टाकल्यामुळे अजिबात मसाला ओला कांदा लसूण असला तरी अजिबात खराब होत नाही. वर्ष काय 2 वर्ष जोपर्यंत मसाला संपत नाही तोपर्यंत अजिबात मसाला खराब होत नाही. फक्त हाताळताना ओला हात लावायचा नाही. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.